विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024चा हा जो अटेम्प्ट आहे हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नुसार आपल्याला शेवटची संधी आहे आणि शेवटची संधी समजूनच आपल्याला हा अटेम्प्ट द्यायचा आहे आणि एन प्रकारे ह्याच अटेम्प्टमध्ये आपल्याला पोस्ट क्लिअर करायची आहे जो की जुन्या पॅटर्न नुसार असणार आहे। मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना अनेक अडचणी येतात। उदाहरणार्थ डिसिप्लिन न राहणे, म्हणजे ज्या पद्धतीने डेली अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीने डिसिप्लिन राहत नाही, गोंधळ उडणे, महत्त्वाचे कुठले पॉईंट आहे, कुठले पॉईंट रिकलेक्ट करायचे, ते परीक्षेच्या दृष्टीने लक्षात कसे ठेवायचे, सो याच्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात। मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये परीक्षेच्या शेवटच्या कालखंडामध्ये कॉन्फिडन्स न राहिल्यामुळे मग दुसरी एक्झाम फोकस केल्या जाते आणि या एक्झामकडून दुर्लक्ष होते किंवा ती एक्झाम पास होऊ सो हा कॉन्फिडन्स गेन न होऊ शकल्यामुळे विद्यार्थी अपयशी ठरताना दिसतात आणि मग हा अटेम्प्ट जर आपल्याला शेवटचा म्हणून द्यायचा आहे तर चुकीला माफी नाही। मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये विद्यार्थ्यांना डिसिप्लिन ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रत्येक मुद्द्याचं, प्रत्येक विषयातल्या प्रत्येक टॉपिकचं मायक्रो ॲनालिसिस करून देण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमी सिंहावलोकन बॅच त्या ठिकाणी घेऊन येते आहे। सो ही अशी बॅच आहे ज्यामध्ये तुमचा GS मध्ये जे तुमचे 7 विषय आहे ते 7ही विषय या बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे। सो ही पूर्णपणे लाईव्ह बॅच असणार आहे। सो ज्यामध्ये हायब्रिड लेक्चर कुठल्याच पद्धतीने दिल्या जाणार नाही, म्हणजे लाईव्ह लेक्चर शिकवल्या जातील आणि नंतर तेच ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल होत नाही लाईव्ह पाहणं ते लेक्चर डेली रेकॉर्डेड पण पाहू शकता। 8:30 ते 10:30 एक विषय शिकवला जाईल आणि 11 ते 1 दुसरा विषय शिकवला जाईल, तोही लाईव्ह। आणि डेली मी देखील 11 ते 1 मध्ये जे महत्त्वाचे बेसिक पिलर आहेत, सो पॉलिटी असू द्या, त्याच्यानंतर हिस्ट्री असू द्या, जॉग्राफी असू द्या, हे सगळे विषय मराठीमधून मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे। जे विद्यार्थी नवीन आहे, पहिल्यांदा मला पाहत आहे, ज्यांना वाटते आहे की सरांची टीचिंग क्वालिटी कशी आहे, तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊ शकता आणि तिथे क्वालिटी चेक करू शकता आणि त्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे सिंहावलोकन, ते विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथून ती बॅच घेऊ शकता। या बॅचमध्ये फक्त तुम्हाला शिकवल्या जाईल, लिहून काहीही घेण्याची गरज नाही, कारण अभ्यास साहित्य आम्ही तुम्हाला घरपोच देणार आहोत। त्यामुळे येणाऱ्या 2024च्या पॅटर्ननुसार, जुन्या पॅटर्ननुसार येणारा जो 2024चा पेपर आहे त्याला कुठल्याही पद्धतीने तोडायचा आहे आणि सिंहावलोकनच्या माध्यमातून आपण त्यासाठी पूर्णपणे रेडी राहणार आहोत। धन्यवाद।